चला तर आज तुम्हाला मी पुरणपोळीची रेसिपी दाखवत आहे. तर या बघूया. आधी मी इथे डाळ शिजत ठेवली आहे आणि पीठ कसं हे करायचं मी ते तुम्हाला दाखवते. तर थोडंसं सोडा घालते मी, मग थोडं मीठ आपलं चवीनुसार. आणि आमच्या फॅमिली मेंबर जरा जास्त आहे त्यामुळे मी थोडं जास्त घेतात करायला. आणि यात हळद टाकायची चिमूटभर, जास्त नाही, एकदम नॉर्मली म्हणजे कलरसाठी. दीड किलोच्या पोळ्या करायला घेतल्या. 1.5 किलो मैदा आहे आणि 1.5 किलो डाळ ठेवली. ही बघा, डाळ आता शिजेलच. डाळ शिजून घेतल्यावर हे दाखवते त्यात काय काय टाकायचं ते. आता पीठ हे मळून घेते. तर अशा पद्धतीने हा पीठ मी एकत्र मळून घेतलेला आहे. डाळ शिजून घेतलेली आहे, तर त्याच्यात मी साखर टाकते. तर आता ही 1.5 किलो डाळ आहे, त्याच्यात मी 1/4 किलो साखर टाकते. म्हणजे आमच्या घरात जरा मोदक आवडतात, तुम्हाला जसं आवडतं तसं टाकू शकता तुम्ही. तर आता ही साखर पूर्ण विरघळल्यावर ते पातळच होणार, पण आपल्याला पूर्ण ते घट्ट करूनच घ्यायला लागेल. तर आता ही साखर टाकल्यामुळे डाळ एकदम पातळ झालेली आहे, तर ती आपल्याला पूर्ण घट्ट होईपर्यंत ती घ्यायला राहावी लागेल. शक्यतो मी जास्त करून गुळाच्या पोळ्या बघितल्या, पण आमच्या घरात साखरेच्या पोळ्या जास्त आवडतात, त्यामुळे आम्ही साखरेच्या पोळ्या करतो. आता जर तुम्हाला माझी साखरेच्या पोळ्याची जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर गाईस, तुम्हाला वाटत असेल की आता हे पातळ झाले, तर इथं काय कसं काय, त्याची पूर्ण गॅसवर म्हणजे पूर्ण घट्ट होईपर्यंत तुम्हाला गॅसवर असं पूर्ण हे करत जाड होईपर्यंत तुम्हाला ते ढवलतच राहिलं, कारण की साखर कशी गरम झाली की ती वितळते, त्याच्यामुळे मग ते. तर गाईस, साखर टाकल्यामुळे, तर गाईस तुम्हाला वाटेल साखर टाकले की हे काय झाले पातळ, तर ते घट्ट होईपर्यंत आपल्याला पूर्ण ढवळून घ्यावी लागेल ती, आणि गॅसवरच तिला घट्ट करायला लागेल. घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवायची. तर आता मी ही वेलची घेतली आहे, हा जायफळ घेतला आहे, आणि ही सुंठ आहे, ही सुंठ पावडर केली आहे मी. अशा प्रकारे मी ही डाळ पूर्ण घट्ट करून घेतली आहे. बघू शकता तुम्ही, मग अशी एकदम पातळ होती, तर ही एकदम आता घट्ट झालेली आहे. तर त्यात मी आता ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली आहे, सुंठ पावडर हे एकत्र टाकून देते मी आता त्यात. हे आता तुम्ही एकत्र मिक्स करून घेऊ शकता, मी आता करून घेते तसं. तर अशा प्रकारे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा पुरण मी तयार करायला घेतलाय. ह्या दोघी माझ्या जावा आहेत. तर या सुद्धा तुम्हाला नवीन रेसिपी म्हणजे करून दाखवतीलच. पुढे त्यांच्या व्हिडिओज मी यूट्यूबला टाकणारच आहे. त्या सुद्धा खूप छान प्रकारे जेवण बनवतात. तर आम्ही तिघी एकत्र मिळूनच जेवण बनवतो.
बघा अशा प्रकारे हा पुरण तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आमच्या तिघींच्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर आपण फायनली पुरणपोळ्या करायला घेतल्यात. तर इथे पुरणाच्या गोळ्या घेतल्यात आणि ते आमच्या आई बसल्यात. आई आम्हाला आता थोडीशी मदत करणार आहे. तर आमच्या आईने आता गोळ्या भरून द्यायला घेतल्यात म्हणून मी आता पोळी लाटते. आणि इकडे आमच्या ताई बसल्यात पुरणपोळी शेकवण्यासाठी. तर अशा पद्धतीने आम्ही आता ही व्हिडिओ दाखवतो. तर अशा पद्धतीने ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पुरणपोळी लाटली जाते. खूप सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे आणि लाटायला पण खूप मस्त येते. आता आमच्या ताईला तव्यात टाकणार आहे. तर अशा प्रकारे ही पुरणपोळी बघा किती छान पैकी फुगलेली आहे. तर आता आमच्या अर्ध्या तासात एवढे पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आम्ही थोड्या जास्तच करायला घेतल्या आहेत त्याच्यामुळे अजून थोड्या बाकी आहेत. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय. जर तुम्हाला आमची पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या देशीकर वहिनी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत. बाय बाय.